कधी-कधी आयुष्यात घेतलेला एक छोटासा निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. पण त्या निर्णयामागची वेदना फक्त तो माणूसच समजू शकतो. रात्रीचे 2 वाजले होते. पूर्ण शहर झोपलं होतं. पण आदित्यच्या डोळ्यांना झोप नव्हती. तो खिडकीत उभा राहून बाहेर पडणारा पाऊस बघत होता. त्याच्या हातात रेझिग्नेशन लेटर होतं. एकीकडे 8 लाखांची नोकरी आणि दुसरीकडे त्याचं अपूर्ण स्वप्न. घरच्यांच्या अपेक्षा, EMI, जबाबदाऱ्या आणि स्वतःचं हरवत चाललेलं अस्तित्व. दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांचा आवाज आला, "ही नोकरी टिकव, आयुष्य सेट आहे तुझं." आई शांत होती, पण तिच्या डोळ्यात भीती होती. कारण आदित्यचं खरं स्वप्न होतं फिल्म मेकिंग. त्याला कथा सांगायच्या होत्या, लोकांच्या आयुष्याला स्पर्श करायचा होता. पण समाज म्हणत होता, पॅशनने पोट भरत नाही. त्या रात्री आदित्य स्वतःलाच एक प्रश्न विचारत होता, मी रोज जगतोय, पण स्वतःसाठी नाही. एका दिवशी ऑफिसमध्ये बॉस सर्वांसमोर त्याचा अपमान करतो. तुझ्यात लीडरशिप नाही, तू आयुष्यात काही मोठं करू शकत नाहीस. सगळे शांत होते, पण त्या दिवशी आदित्यच्या आत काहीतरी तुटलं. तो वॉशरूममध्ये गेला, आरशात स्वतःकडे बघत राहिला आणि स्वतःलाच विचारलं, जर आज मी स्वतःसाठी उभा राहिलो नाही, तर आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगत राहीन. त्या रात्री त्यानं तो एक निर्णय घेतला, नोकरी सोडायची. घरी सांगितल्यावर घरात शांतता पसरली. वडील रागाने ओरडले, स्वप्न बघून घर चालत नाही. मित्रांनी पण साथ सोडली, तू वेडा झालायस. पण अनेक वर्षांनी त्याला स्वतःचा श्वास जिवंत वाटत होता. पहिले 6 महिने ना पैसे, ना काम, ना सपोर्ट. तो दिवसातून 12 तास शिकत होता. एडिटिंग, रायटिंग, कॅमेरा, स्टोरी टेलिंग. लोक हसत होते, यूट्यूब करून कोणी मोठं होतं का? पण त्याने एक गोष्ट ठरवली होती, हार मानायची नाही. एक दिवस त्याच्या बँक अकाउंटमध्ये फक्त 32 रुपये उरले होते. त्या रात्री तो पूर्णपणे तुटला आणि रडत म्हणाला, कदाचित बाबा बरोबर होते. आणि अचानक त्याच्या जुन्या व्हिडिओवर एक नोटिफिकेशन येतो, युअर व्हिडिओ रीच्ड 1 मिलियन व्ह्यूज. त्याचे हात थरथरत होते, डोळ्यात अश्रू होते, कारण पहिल्यांदाच त्याच्या स्वप्नाने त्याला उत्तर दिलं होतं. काही महिन्यांनी त्यालाच एका मोठ्या स्टेजवर बोलावलं गेलं. समोर हजारो लोक होते आणि पहिल्या रांगेत बसलेले त्याचे बाबा. आदित्य स्टेजवरून खाली उतरला आणि वडिलांसमोर उभा राहिला. दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं. वडील फक्त एवढंच म्हणाले, मला तुझा अभिमान आहे. आयुष्यात प्रत्येक जण सुरक्षित रस्ता निवडतो, पण इतिहास नेहमी त्या लोकांचा लिहिला जातो, जे स्वतःवर विश्वास ठेवून अशक्य वाटणारा रस्ता निवडतात. जर स्वप्न मोठं असेल तर संघर्षही मोठाच असेल. पण लक्षात ठेवा, आयुष्य बदलण्यासाठी फक्त एक निर्णय पुरेसा असतो. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि OVI मराठी मोटिवेशन चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आम्ही फक्त कथा सांगत नाही, आम्ही आयुष्य बदलणारे विचार घेऊन येतो. आणि लक्षात ठेवा, स्वप्न मोठं ठेवा, संघर्षाला सामोरं जा, कारण एक दिवस तुमचाच वेळ येणार आहे. जय महाराष्ट्र.